स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, लाडकी बहिणीला आता 31 ऑगस्टला आता पैसे भेटणार आहेत। याचीच माहिती आपल्या राज्याची महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे मित्रांनो। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले होते त्यांना आता 31 ऑगस्टला पैसे येणार आहेत व ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरले होते त्यांना ऑगस्ट महिन्यात सप्टेंबर महिन्याचं पण पैसे याच ऑगस्टमध्ये भेटणार आहेत मित्रांनो। याचीच माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे। त्यांनी काय म्हणलं आहे ते आपण पुढे पाहू। विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही जो दुसरा डीबीटीचा वितरणाचा टप्पा आहे तो 31 ऑगस्ट रोजी आम्ही नागपूरमध्ये तो राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्या छाननीची आम्ही सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण 1 जुलै ते 21 जुलैमधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी 1,08,00,000 अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला। 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे आम्ही 45 ते 50 लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वितरित करणार आहोत। काही एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की मागच्या महिन्याभरात 34 महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची जी ती सुटका झालेली आहे आणि त्यामुळे आता कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न पुन्हा एकदा त्या संदर्भामध्ये सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये चर्चाही झाली आणि त्याच्यामध्ये विविध न्याय विभागाअंतर्गत एक विशेष समिती स्थापन करून अशा जे काही केस